भारताची आणि विशेष करून भारतीय भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आलेला आहे किंवा काँग्रेसच्या वेळेचं सुद्धा असताना आपण बघितलं की यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर राहिलेली अशी परिस्थिती आहे. आपल्याला फेवरेबल असणारं गव्हर्नमेंट शांत राहायचं, आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गव्हर्नमेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. बांगलादेशमधलं आपण बघितलं तर बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठं योगदान दिलं. बांगलादेशमधली जनता ही भारताबरोबर आहे, परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रेहमान ह्यांनाही वाचू शकलो नाही. आंद्रेस त्याच्यानंतर झाला, तोही आपण असताना थांबू शकलो नाही. आणि आता फ्रेंडली गव्हर्नमेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात आहे याचं इनपुटही देऊ शकत नाही. हे मला वाटतं भारताच्या फॉरेन पॉलिसी मधलं दुर्दैवीपणा असं म्हणतो. अफगाणिस्तान सुद्धा तेच होतं. दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते, ते भारताकडे मदत मागत होते. त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, अटल बिहारी वाजपेयींचं सुद्धा गव्हर्नमेंट होते. त्याही वेळेस